नमस्कार बालमित्र हो. आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल द्वितीय सत्र परीक्षा 2025-26 ही प्रश्नपत्रिका आज आपण पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला, प्रश्न पहिला आहे, अचूक पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यातील पहिला आहे, जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल डॅश रेखावृत्तावर होतो. त्याचं उत्तर आहे पश्चिम 180° सेल्सिअस. त्यातलं दुसरं आहे, उच्च शिक्षणाचे केंद्र असल्याने डॅश शहराचा विकास झाला. तर त्याचं उत्तर आहे पुणे शहराचा विकास झाला. तिसरं आहे, डॅश हा सर्वात जलद वाहतूक मार्ग आहे. तर त्याचं उत्तर आहे हवाई मार्ग. चौथा आहे, उदगमंडलम हे थंड हवेचे ठिकाण डॅश राज्यात आहे. तर त्याचं उत्तर आहे तमिळनाडू. प्रश्न दुसरा आहे, योग्य जोड्या लावा. त्यातलं पहिलं आहे, तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण. त्याचं उत्तर आहे नागरीकरण. आणि दुसरं आहे भीमबेटका. त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. त्यात तिसरं आहे संदेशवहन. त्याचं उत्तर आहे कृत्रिम उपग्रह. आणि चौथा आहे कचऱ्याची समस्या. त्याचं उत्तर आहे नियोजनाचा अभाव. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 4 लिहायचे आहे 4 मार्कांसाठी. त्यातला पहिला आहे, देशांतर्गत पर्यटन म्हणजे काय. त्यातलं दुसरं आहे, संदेशवहन म्हणजे काय. त्यातील तिसरं आहे, सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे. त्यातील चौथा आहे, जागतिक प्रमाणवेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते. आणि पाचवा प्रश्न आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्था उत्पादनांच्या साधनांची मालकी व व्यवस्थापन कोणाकडे असते. व्याख्या लिहा. कोणती एकच लिहायची आहे. त्यातली पहिली आहे स्थलांतर आणि दुसरी आहे अर्थशास्त्र. प्रश्न चौथा आहे, फरक स्पष्ट करा. पहिला आहे आयात व निर्यात आणि दुसरा आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था व समाजवादी अर्थव्यवस्था. त्यातील प्रश्न आहे, पुढील बाबी भारताच्या नकाशा आराखड्यात पर्यटन स्थळे दाखवा व नावे लिहा. कोणतेही 4 दाखवायचेत. तर पहिलं आहे अजिंठा, दुसरं आग्रा, तिसरं पणजी, चौथं कोणार्क, पाचवं कन्याकुमारी आणि 6वं आहे विशाखापट्टणम. प्रश्न 5वा आहे, भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2 लिहायचे आहेत. त्यातील पहिलं आहे, भारतीय अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. आणि दुसरं आहे, आंतरराष्ट्रीय वाररेषा 180° रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही. आणि तिसरं आहे, पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. त्याच्यानंतर प्रश्न 6वा आहे, टिपा लिहा. कोणत्याही 2. पहिली आहे सार्क संघटना, दुसरी आहे नागरीकरणाच्या समस्या आणि तिसरी आहे पर्यावरणस्नेही पर्यटन. प्रश्न 7वा आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2. पहिला आहे, शेतकऱ्याच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व लिहा. त्यातील दुसरं आहे, शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते. आणि शेवटचा तिसरा प्रश्न आहे, पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सांगून त्यावर उपाययोजना सुचवा. अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका तुम्हाला परीक्षेसाठी असणार आहे. तर चला, सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, हाईप पण करा.